सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। नमस्कार. श्री गजानन जय गजानन. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे 20 फेब्रुवारीला होणाऱ्या गजानन महाराज प्रगट दिनापूर्वी 21 दिवस 21 संतांची माहिती आपण जाणून घेत आहोत. त्यातील 9वे पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्याकडे बुलढाण्याहून डॉक्टर विकास बाहेकर आलेले आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया कळस झळके वरी तुकयाचा. संत परंपरेतले एक महान संत कवी संत तुकाराम. त्यांचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठोबा. संत तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्याचा झगमगता कळस म्हणजे संत तुकाराम. संत तुकारामांनी रचलेल्या अनेक अभंगांमधून त्यांची विठोबा माऊलींवर असलेली भक्ती आणि प्रेम दिसून येते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सुख देवासी मागावे हेची दान देगा देवा आनंदाचे डोही आनंद तरंग. अशा अनेक अभंगांची रचना त्यांनी केली आहे. आजचे आपले पाहुणे डॉक्टर विकास बाहेकर यांची ओळख मी आता आपल्याला करून देते. डॉक्टर विकास आत्माराम बाहेकर यांचा जन्म 1964 साली झाला. ते MBBS DOMS आहेत. मराठी इतिहास आणि तत्त्वज्ञान हे विषय घेऊन ते MA झालेले आहेत. मराठी या विषयामध्ये त्यांनी PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे. बुलढाणा येथे
32 वर्षापासून नेत्ररोग तज्ज्ञ आणि फॅको सर्जन म्हणून ते यशस्वीपणे कार्यरत आहेत. ते सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय HSVC बुलढाणा येथे 1992 ते 2022 पर्यंत MLT म्हणजेच मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी विषयाचे ते अध्यापन करत आहेत. मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचे विषय तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यास समितीचे ते सदस्य आहेत. 22 वर्षापासून खेड्यापाड्यातून वारकरी सांप्रदायिक कीर्तन सेवा करत अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्या विरोधात प्रचार तसेच शिक्षण, आरोग्य आणि अध्यात्म या सकारात्मक पैलूंचा प्रसारही ते करतात. 2013 पासून जीवन दर्शन व्यासपीठातर्फे ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर दर गुरुवारी चिंतन वर्गातून विश्लेषणही ते करत असतात. गेल्या 22 वर्षापासून शाळा कॉलेजेसमध्ये महापुरुषांची चरित्र, संत साहित्य आणि पसायदान यांच्यावरील व्याख्यानं तसेच स्नेहसंमेलन, NSS आणि साहित्य संमेलन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधनही ते करत आहेत. 2001 पासून वारकरी सांप्रदायिक कीर्तनाची सुरुवात त्यांनी केली. आत्तापर्यंत 1200च्या वर कीर्तन सेवा त्यांच्या हातून घडली आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांच्यावरील कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार ते करत आहेत. श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून दरवर्षी पुण्यभूमी भारत दर्शन दिंडीमध्ये 2013 पासून त्यांचा नियमितपणे सहभाग आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा आणि त्यांच्या विचारधारेचा सातत्याने प्रचार प्रसार तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर परीक्षांचे नियमितपणे ते आयोजनही करत आहेत. त्यांचे ग्रंथलेखन पुढील प्रमाणे: संत तुकारामांचे मनोपनिषद, ग्रामगीता आणि श्रमप्रतिष्ठा, मना पाहिजे अंकुश. तर असे हे संत साहित्याचे गाणे अभ्यासक डॉक्टर विकास बाहेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे संत तुकाराम महाराजांच्या विवेचनावर सुरुवात करावी. धन्यवाद. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ठाणे येथील गजानन महाराज उपासना केंद्राच्या वतीनं गेली 5-7 वर्ष जी ऑनलाईन ही ज्ञानपोळी सुरू आहे, त्यामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायावर मी बोललो. या सत्रामध्ये माऊली ज्ञानेश्वरांचं चरित्र आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे चरित्र हे मला आपल्या सर्वांच्या समक्ष या निमित्तानं विदित करायचं आहे. या महाराष्ट्राचं खरं वैभव जे आहे ते संतांचं चरित्र, आचरण, त्यांनी लिहिलेलं संत साहित्य आणि छत्रपती शिवरायांची त्याला असलेली शौर्याची, कुंदनाची जी एक रूपरेषा आहे, त्यामुळे खरोखर हा महाराष्ट्र सदोदित सर्व दृष्टीनं सर्वश्रेष्ठ होण्याच्या मार्गावर त्या विचारधनातून आहे अशी माझी मनोमन खात्री आहे. असो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी मला या व्याख्यानमालेकरता आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व आयोजकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर श्री गजानन महाराज उपासना केंद्र आणि महाराष्ट्रभरातील समस्त गजानन भक्तांना मनपूर्वक या ठिकाणी वंदन करतो. जगद्गुरू तुकाराम महाराज हा आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे आणि तो चरित्र या दृष्टिकोनातून मांडत असताना जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चरित्र अनेक अंगानं मांडता येतं, पण त्यातल्या काही विशिष्ट अशा भूमिका आणि विशिष्ट अशी वैशिष्ट्यपूर्ण टप्पे घेऊन आपण आज बोलणार आहोत. कारण
संतांची चरित्र जी येतं ती बऱ्याच लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेली आहेत आणि त्यामध्ये काही लोकांनी आपल्या भक्तिभावाच्या भाबडेपणानं त्याला अनेक प्रकारचे चमत्काराचे वलय जे आहेत ते जोडलेले आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या ज्यावेळी त्या संतांच्या चरित्रावर अध्ययन सुरू झालं, मग त्यातून अनेक सत्यांचा बाहेर ज्यावेळेस आपल्याला सुगावा लागला त्यावेळेस सुद्धा प्रत्येकानं आपापल्या बुद्धीने त्याच्यावर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुकारामांचं चरित्र जे आहे ते एका वेगळ्या अंगाने आपण पाहणं आवश्यक आहे. मूलतः तुकारामांचा जन्म जो तो 1608चा आणि त्यांचा महापरिनिर्वाण किंवा वैकुंठागमन जे ते फाल्गुन वद्य द्वितीय 9 मार्च शनिवार 1650, म्हणजे अवघं 42 वर्षाचं आयुष्य आहे. त्यातला पहिला टप्पा जो आयुष्याचा तो 21 वर्षाचा हा अतिशय तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीसारखा पण तो अतिशय श्रीमंत आणि तालेवर व्यक्तीचा, आणि त्यानंतरच्या संघर्षाच्या काळामध्ये हा 21 वर्ष अतिशय सामान्य आणि सर्वांसारखं जीवन जगलेला व्यक्ती असामान्य कसा झाला याचा अतिशय औत्सुक्यपूर्ण आणि कुतूहलाने भरलेला अशा प्रकारचा जीवनपट जो आहे तो मात्र खरोखर कुठल्याही महाराष्ट्रीयन व्यक्तीला त्याच्या अभिमानानं ऊर भरून यावा अशा प्रकारचा एक कर्तृत्वाचा आलेख आहे. म्हणून तुकाराम ह्या 2 टप्प्यामध्ये पाहणं आवश्यक आहे. त्याच्याही पलीकडे तुकारामांचा आपण जो एक अभ्यास करतो तो सामान्य व्यक्ती, संत, कवी, त्यानंतर समाज सुधारक, समाज हितचिंतक ज्याला म्हणता येईल, आणि अशा प्रकारच्या याच्यामध्ये ज्यांनी स्वतःचं कवित्व जे आहे त्या कवित्वानं या महाराष्ट्राला जी अभंगगाथा दिली, त्या अभंगगाथेमुळे या महाराष्ट्राचं सारस्वत जे आहे ते ज्ञानेश्वरापासून तर या तुकाराम गाथेपर्यंत हे असं परिपूर्ण झालं की यच्चावत मानवतेला जीवनाचे सर्व संदर्भ जे येतं, सर्व अन्वय जे येतं, त्या सर्व अन्वयाचे अर्थ जे येतं त्याचा परिपूर्ण अशा प्रकारचा परिपाक जो आहे तो या दोन्ही ग्रंथामध्ये सापडतो. म्हणजे हा सुद्धा एक जगद्गुरु तुकारामांच्या जीवनाच्या अभ्यासाचा विषय आहे. पण मला असं वाटतंय की हे असे अभ्यास करत असताना आपण आज काही ठळक गोष्टीवर जर बोलायचं म्हटलं तर तुकारामांचं एक वेगळ्या प्रकारचं चरित्र जे ते आपण पाहिलं पाहिजे, आणि ते पाहत असताना ही संघर्ष करण्याची उमेद जी असते ती आपण तशा प्रकारची सांभाळू शकतो का हे आपण पाहिलं पाहिजे. आणि मला वाटतं त्या प्रकारचं चरित्र आपण तुकारामांचं पाहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एकंदर अभ्यास करत असताना गेले 25 वर्ष माझं स्वतःचं PhD जे आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील मनाचे चिंतन या विषयावर असल्यामुळे अमरावती युनिव्हर्सिटीचं मला तुकाराम महाराजांच्या बद्दलची एक वेगळ्या प्रकारची आस्था आहे. आणि गेले 25 वर्ष मी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर महाराष्ट्रावर कीर्तन करतो. त्यामुळे माझ्यासाठी त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे हा माझ्या दास्यत्वाचा, माझ्या शिष्यत्वाचा एक फार मोठा गौरव आहे असं मी मानतो. त्यामुळे तुकारामांच्या बद्दल बोलत असताना मला आतून असं भरल्यासारखं होतं, भरून येतं. कारण एक कर्तृत्ववान व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो, एका समृद्ध अशा कवीबद्दल आपण बोलतो, संताबद्दल बोलतो, महात्म्याबद्दल बोलतो, त्यावेळेस खरोखर महाराष्ट्राच्या मातीचं हे गौरव पाहून असं ऊर भरून येतं. असो, तुकारामांचं चरित्र पाहत असताना आपल्याला, आपण जसं मी डॉक्टर्स होता त्यामुळे आपण कोणती गोष्ट आजकाल जिनेटिकली पाहतो तर त्या जिनेटिक्सवर फार लक्ष देणं. मी तुला आपण हा प्रवास सुरू करूया आता की तुकारामांच्या चरित्राबद्दलचा. जिनेटिक्स हा फार महत्वाचा भाग तुकारामांच्या जीवनामध्ये आहे आणि तो आपल्याला या प्रवासामध्ये पाहायचा आहे. तुकारामांच्या एकंदर आतापर्यंत संशोधनानुसार त्यांचे 8 पूर्वज जे मागचे त्यांचा तिथपर्यंतचा शोध लागलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे 8वे पूर्वज जे येतं विश्वंभर पंत आणि त्यांच्या पत्नी अमाबाई, विश्वंभर पंत आणि अमाबाई यांचा काळ साधारणतः ज्ञानेश्वर नामदेवांच्या बरोबरचा. त्या काळातले ते हे दोघं जण जे येतं यांचं मूळ गाव ते जावळी. जावळी म्हणजे तीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या चंद्रबाबा मोरेची जावळी. म्हणजे विश्वंभर पंत आणि अमाबाई मोरे हे अस्सल जातीवंत मराठे की ज्याला आपण क्षत्रियत्वाचा बाणा असलेला असं म्हणतो. आणि या बाकीचे मी तुम्हाला जे आतापर्यंत वेगळ्या प्रकारचे त्यांच्याबद्दलचे संशोधक आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे की विश्वंभर पंत आणि अमाबाई हे गावातल्या भावबंदकीला कंटाळून चावळी सोडून देहूमध्ये आले. पण मी स्वतः त्या व्यक्तिगत त्या गोष्टीची मान्यता म्हणजे मी त्याला मान्य करत नाही. कारण काय, मी सुद्धा खेड्यात राहणारा माणूस आहे. मी बरंच असा समाधान बोललो कितीही भावबंदकी झाली तरी लोक गाव सोडत नाहीत.
कर्तृत्व ज्याच्यामध्ये आहे, ज्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वावर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या एकंदरच बुद्धिमत्तेवर विश्वास आहे, असा व्यक्ती आपल्या असलेल्या त्या सो कॉल्ड कम्फर्ट झोनला सोडून बाहेर येत असतो. आणि म्हणून विश्वंभर पंत अंबाबाईला घेऊन स्वतःच्या त्या कर्तृत्वाकरता देऊपर्यंत आले. हे माझं स्वतःच मत आहे. आणि हे सिद्ध सुद्धा होतं, कारण तिथं आल्यानंतर त्यांनी जो एक प्रकार चालू केला, तिथे आल्यानंतर त्यांनी तिथे किराणा दुकान टाकलं आणि त्यांच्या अंतर्यामी मनापासून जी उर्मी होती ती होती विठ्ठल भक्तीची. आणि त्या विठ्ठल भक्तीची उर्मी इतकी जास्त होती की त्या उर्मीपायी दर 15 दिवसाच्या एकादशीला ते देहूवरून पंढरपूरला जायचे. आता हा तुम्ही एक खटाटोप पहा, म्हणजे वर्षभरातून साधारणतः जो व्यक्ती दर 15 दिवसाच्या एकादशीला जर पंढरपूरला जात असेल तर त्याच्या व्यापार उद्यमात काही लक्ष राहील का? मग गावातील लोक त्यांना चिडवायला लागले देऊचे. पण तरी लक्षात घ्या, हा एक आपण प्रकार पाहतो की जो एखादा व्यक्ती नवीन दुसऱ्या गावामध्ये आला असं ते गावात लोक त्याला सांभाळतात सुद्धा, पण ते सांगायचे की अशा तुझ्या एकंदर या व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होतो, त्याच्यामुळे तू काही लक्ष दे. पण याची तगमग व्हायची. आलेल्या साधू संतांना सातत्यानं अन्नदान करणे, कारण बाजूला आळंदी आहे, आलेल्या साधू संतांचं सगळ्या प्रकारचं काळजी घेणे, आणि ही पंढरपूरची वारी दर 15 दिवसाला. पुढे पुढे ह्या लोकांच्या सांगण्यावरून त्याची तगमग झाली. तर एक दिवस रात्री स्वप्नामध्ये त्यांना असा दृष्टांत झाला की एका त्यांच्या शेताजवळच्या एका आंब्याच्या झाडाखाली विठ्ठल रुक्मिणी स्वतः आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी प्रचिती घेण्याकरता वाजंत्री आणि गावकरी घेऊन ते त्या ठिकाणी गेले, आणि खरोखर त्या ठिकाणी त्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या सापडल्या. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या सापडल्यानंतर त्या व्यक्तीने त्या गावामध्ये आणून त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये, ज्याला आता देऊळवाडा म्हणतात, त्या ठिकाणी त्याची स्थापना केली. आता हा जो प्रकार आहे एखाद्या व्यक्तीचा, चमत्कार प्रत्येक काळामध्ये वेगळ्या पद्धतीने होतात. आणि त्याची जी खबर आहे ती त्या काळातल्या मुस्लिम शासकाकडे गेल्यानंतर त्यांनी या विश्वंभर पंताला त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या एकंदर कारभार राखण्याकरता 15 बिघे जमीन त्यावेळी दिली होती. त्याला विठ्ठल टिके जमीन म्हणतात. विठ्ठल टिके म्हणजे दृष्टांत झाला म्हणून विठ्ठल रुक्मिणी आले, त्यांच्या रक्षणाकरता 15 बिघे जमीन सुद्धा आली. आणि मग यांचा व्यापार उदीम जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे चालू झाला. विठ्ठल विश्वंभर पंत हे अतिशय संपन्न अवस्थेमध्ये त्या काळामध्ये यायला लागले. पण त्यांच्या घरामध्ये त्यापासून विठ्ठलाची, रुक्मिणीची ही अशा प्रकारची भक्ती निराशी होती. आता बघा, तुकारामांच्या जिनेटिक मध्ये आपण जर आलो तर ही 8 वर्षापासूनची जिनेटिक्स आहे. मग असा जिनेटिकली तुकाराम जो आहे विठ्ठल भक्त असलेला हा आपल्याला सापडतो. आणि मग बऱ्याच लोकांनी त्यांच्या भोवती भक्तीचे, साधेपणाचे, त्यांच्या लुटपाटीचे, त्यांना लुटल्याचे वगैरे अशा प्रकारचे दाखले टाकले. पण मुळात त्यांचं जिनेटिक्स जे आहे ते मी सांगितलं म्हणते हीज मोरे, जावळीचा मोरेचा म्हणजे हे आहे तो रक्तातला. ही दुसरी जी ब्रीड आहे, दुसरं जे जिनेटिक्स आहे ते नंतर इमिजिएट विठ्ठल पंता नंतरची जी पिढी आहे त्याच्यामध्ये आलं. हरिबुवा आणि मुकुंद बुवा हे विश्वंभर पंताचे 2 पुत्र हे मात्र त्या व्यवसायामध्ये रमले नाहीत. या परिवाराचा संबंध जो फलटणच्या नाईक निंबाळकरांशी होता, त्या नाईक निंबाळकरांच्या संबंधातून देवगिरीचे हरपाळ देवराजे जे होते त्यांच्या पदरी हे 2 जण कर्तबगारीसाठी गेले. आणि अतिशय शूर सेनानी म्हणून ते त्या ठिकाणी होते. आणि विश्वंभर पंतांचा म्हणजे निधन झाल्यानंतर अंबाबाईंना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं देवगिरीला. आणि नंतर पुढे असं झालं की एका लढाईमध्ये एक मुस्लिम शासक होता मुबारिक म्हणून, त्या मुबारिकचा आणि या हरदेव राजाचं ज्या युद्ध झालं त्या हरदेव राजा परास्त झाला. आणि त्या दरम्यान हे दोन्ही मुलं जे आहेत हरिबुवा आणि मुकुंदबुवा हे दोन्ही धारातीर्थी पडले. आणि त्यावेळी मुकुंदपंताची पत्नी रंगाबाई ही त्यावेळेच्या एकंदर परिस्थितीनुसार ती सती गेली. पण आता इथं आपलं भाग्य आहे सगळ्यांचं. हरिपंतांची पत्नी विठाबाई जी आहे ती गर्भार होती, त्यामुळे आमाबाईंची साठी तू सती जाऊ नको. आणि मग आमाबाई आणि विठाबाई या दोघी जणी परत देऊमध्ये आल्या. मग लक्षात घ्या, जर असा काही प्रसंग नसता तर हा पूर्ण वंशवेल जो पुढचा गेला असता. पण तुम्हाला लक्षात आलं की एका कुटुंबामध्ये एकाच वेळी हे 3 जीन तुम्हाला दिसतील, शौर्याचे किंवा 2 तरी शौर्याचे आणि भक्तीचे, हे एकंदर ताकदीने त्याच्यामध्ये होते. मग या हरी विठाबाईचा मुलगा जो आहे
तो विठ्ठलपंत, त्याच्यानंतरचा पदाजी, त्याच्यानंतरचा शंकर, त्याच्यानंतर कान्होनामा म्हणतात त्याला किंवा कान्होबा म्हणतात, त्याच्यानंतरचा बोल्लोबा. म्हणजे आपण जर पाहतो विश्वंभर पंत, हरिबुवा, विठ्ठलबुवा, पदाजी, शंकर, कान्होबा आणि त्याच्यानंतर बोल्लोबा. हे बोल्लोबा म्हणजे जगद्गुरु तुकारामांचे वडील. बोल्लोबा आणि कनकाई यांचे 3 पुत्र. त्यांना एक मुलगी होती असं म्हणतात, पण तिचा काही मला उल्लेख काही ठिकाणी सापडला नाही. आहे 1-2 ठिकाणी, पण तो काही असा त्याला जस्टिफाय करता नाही आलं मला. 3 मुलं होते, सावजी, तुकाराम आणि कान्होबा. कान्होबा म्हणजे तिकडे आजोबाचं नाव ठेवण्याची पद्धती, त्याच्यामुळे तो कान्होबा. असे 3. आता इथपर्यंत ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपण ज्ञानेश्वरांच्या 13व्या शतकापासून आपण 17व्या शतकामध्ये येतो. कारण तुकारामांचा जन्म आहे 1608चा. आता 16वं म्हणजे 1608 म्हणजे 17वं शतक जे, याचा एक विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. तोपर्यंत महाराष्ट्राची एकंदर परिस्थिती आपल्याला पाहणं आवश्यक आहे आणि त्यावेळी काय काय प्रकार या महाराष्ट्रामध्ये असेल तो पाहणं आवश्यक आहे. पण त्याच्यापूर्वी आपण एका वेगळ्या गोष्टीकडे येऊ की आतापर्यंतच्या एकंदर या परिवाराच्या आविर्भावावरून, की ज्याच्यामध्ये विठ्ठल भक्तीचा एक धागा पायापासून आहे आणि हा शौर्याचा धागा आहे, त्याच्यामुळे समाजामध्ये या परिवाराची अतिशय चांगल्या प्रकारची एक कुलपरंपरा तर निश्चित होती, परंतु कर्तृत्व परंपरा सुद्धा होती. त्याच्यामुळे यांच्या घरी वाहन सामान म्हणजे किराणा, महाजनकी म्हणजे वजनमापी निरीक्षक, सावकारी, त्याचबरोबर ती विठ्ठल टिकेपासून आता इतक्या प्रकारचं जर समजा एक उत्पन्न असेल तर यांनी जमीन निश्चितपणे घेतली असणार. मग त्यांच्याकडे जमीन जुमला सुद्धा चांगल्या प्रकारचा होता आणि ज्या घरामध्ये सावकारकी महाजनकी आहे त्या घरामध्ये किमान एका मुलाला किंवा 2 मुलांना शिकवण्या इतकं घरामध्ये पंतोजीला किंवा शिक्षकाला ठेवण्याची क्षमता त्या घरामध्ये होती, कारण आकडेमोड आली पाहिजे. त्याच्यामुळे कोणाचा आक्षेप जो बाबडेपणानं परत की तुकारामाला काही येत नव्हतं, हा बाबडेपणाचा आक्षेप आपण 100% सोडून देणं आवश्यक आहे. कारण तुकाराम महाराजांना अतिशय वेगळ्या पद्धतीचं चांगल्या प्रकारचं ज्ञान होतं, अभ्यास होता आणि तो अभ्यास जो आहे तो महिपतींनी अनेक ठिकाणी तो नोंदवलेला सुद्धा आहे. कारण त्यांनी काय काय गोष्टी वाचलेल्या आहे हे सुद्धा त्यांनी बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपण पुढच्या चिंतनामध्ये येऊ. म्हणजे या घरामध्ये अशा प्रकारचं शिक्षण आणि सर्व प्रकारची समृद्धी होती. त्यामुळे तुकारामाचं बालपण तुमच्या माझ्यापेक्षा अतिशय समृद्धीमध्ये गेलेलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे बालपणीची जे अभंग आहे बालक्रीडामध्ये हुतुतू, हमामा वगैरे जे आहेत ना, ते त्या बालक्रीडाचे सर्व अभंग जे आहेत त्याच्यामध्ये त्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या खरोखर अतिशय त्यांनी सत्य पद्धतीनं अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्या. आणि मग त्याच काळामध्ये या घरामध्ये ही विठ्ठल भक्ती असल्यामुळे पुन्हा तेच सर्व प्रकारचं जे एक वैभव जे आहे कोणतं सांप्रदायिक वैभव, त्या दृष्टिकोनात येणारे सर्व प्रकारचे कीर्तनकार, प्रवचनकार, कथेकरी आणि चातुर्मासामध्ये चालणाऱ्या कथा, या सर्वांच्या समोर आपल्या अभ्यासानुसार तुकाराम, बाल तुकाराम हा समोर मध्ये ध्रुपद म्हणायचा, पाठ करायचा. त्याच्यामुळे त्याला ती एकंदर लय त्याच्या रक्तामध्ये आपोआप तयार झाली होती. बालपण तुकारामाचं समजून घेणं फार आवश्यक आहे. या तिघांमध्ये सावजी जो तो पहिल्यापासून विरक्त होता. त्यामुळे तुकारामाला त्यांच्या वडिलांनी म्हणजे बोल्लोबांनी सर्व प्रकारच्या कर्तृत्वामध्ये परिपूर्ण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आणि खरोखर तुकाराम वयाच्या 13 वर्षापासून त्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवसायामध्ये तरबेज व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे जे व्यवसाय सांगितले मी ज्याच्यामध्ये महाजनकी आहे, सावकारकी आहे, त्याच्यामध्ये शेती आहे आणि त्याच्यामध्ये वाहन सामानाचा प्रकार, या सगळ्याच्या मध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारे तरबेज होते. कान्होबा हा लहानच होता. पुढे हा सगळा प्रकार असा चालू असताना सुरुवातीला सावजीचं लग्न झालं, त्याची पत्नी तारा. नंतर वयाच्या 13व्या वर्षी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पहिलं लग्न झालं. ती रखमा, ती कनकाईच्या नात्यातली, त्यांचं माहेर म्हणजे मोजे आणि त्यांचं मूळ गाव म्हणजे लोहगाव. आता जे विमानतळ जे की नाही ते लोहगाव त्यांचं. आणि त्या ठिकाणी आपल्या कुटुंबातीलच एका म्हणजे चुलत घरातली ही मुलगी जी आहे त्यांनी पत्नी करून आणली यांच्यासाठी. त्यावेळी तिचं वय जे ते जास्तीत जास्त काहीतरी म्हणजे रखमाचं वय जे ते 8 ते 10 वर्षाचं होतं आणि तुकारामाचं वय 13 वर्षाचं. म्हणजे हा विवाह जो झाला असा तो झाला साधारणतः 1620-21च्या दरम्यान. 1620-21च्या दरम्यान हा हे झाला आणि पुढे हळूहळू या परिवाराला एक मुलगा झाला, त्याचं नाव संतोबा. म्हणजे तुकाराम आणि तो अर्थात 2-4 वर्षानंतर झाला. पण त्या दरम्यान जे ते रखमाईला दम्याची शिकायचं असं लक्षात आल्यानंतर तुकाराम महाराजांचं
म्हणजे तुकारामाचं दुसरं लग्न, याच्यात बरीच कॉन्ट्रोवर्सी, पण दुसरं लग्न जे आहे ते बोल्लोबा आणि कनकाई यांच्या हयातीमध्ये दुष्काळाच्या किंवा एकंदर विपरीत परिस्थितीची आधी दुसरं लग्न केलं. आणि त्याकरता आप्पाजी गुळवे नावाचे पुण्यातले अतिशय धनाढ्य अशा प्रकारचे एक सावकार होते, त्यांच्या मुलीशी ती दुसरी पत्नी म्हणजे जिजाऊ किंवा आवली. तो विवाह 1625 दरम्यान झाला. याचं कारण असं आहे की जर दुष्काळाची वाताहत झाल्यानंतर जर लग्न केलं असं काही लोक म्हणतात, तर दुष्काळाची वाताहत झाल्यानंतर तुकाराम त्या लग्न करण्याच्या मनस्थितीत असतील किंवा त्यांना कोणी फोर्स करेल अशा प्रकारची परिस्थिती घरामध्ये नव्हती, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण हे दुसरं लग्न झाल्याबरोबरच वार्धक्यामुळं बोल्लोबा आणि कनकाईचा मृत्यू झाला. या सावजीची पत्नी जी आहे तारा, तिचा आपण मृत्यू झाला तो 1626 दरम्यान. आणि हा विरागी असल्यामुळे यानं घराला नमन केलं सावजीनी, आणि तो तीर्थाटनाला संन्यास घेऊन निघून गेला. त्याच्यामुळे जो अतिशय संपन्न अशा प्रकारचा वैभवशाली समृद्ध असा कुटुंब केलेला आणि सर्व प्रकारची संपत्तिक स्थिती, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे आनंदाने अशा प्रकारचे लोक राहत होते गुणगुण, त्यातले पटापट असे 4-5 लोक एकामागे गेले. आणि त्याच दरम्यान 1629-30चा महाराष्ट्रावरचा जीव घेणा अशा प्रकारचा हा एक दुष्काळाचा एक प्रकार आला. 1629 ते 30 या दुष्काळाच्या काळामध्ये आपल्या या पुण्याच्या परिभागामध्ये त्या ठिकाणी विजापूरचं शासन होतं. त्या शासनाच्या दरम्यान काही मुस्लिम लेखक आणि काही इतिहास संशोधक त्या काळातले त्यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे, त्याचा सुद्धा शोध लागलेला आहे. अब्दुल हमीद लाहिरी, मिर्झा अमीन, बुझविनी आणि पीटर मंडी या 4 लोकांचे नाव त्याच्यामध्ये आहेत त्या ग्रंथांमध्ये, की या लोकांनी त्या काळाचं वर्णन केलं. त्या काळामध्ये 2 वर्ष झाडाला सुद्धा असलेला पाला माणसांनी खाल्ला. सगळीकडे मृत्यूचं इतकं तांडव होतं की रस्त्यानं असे प्रेताचे खस पडलेले असायचे. प्रसंगी माणसाला माणूस खाईल अशा प्रकारची वाईट परिस्थिती झालेली होती. आता ही अशी परिस्थिती झालेली असताना सुद्धा जो एक आक्षेप तुकारामावर येतो वारंवार की त्यांची पत्नी त्याच दुष्काळामध्ये रखमाबाई आणि संतोबा यांचे निधन झालं. म्हणजे 5-7 कुटुंबातले मेंबर जे ना किंवा सदस्य ते असे एकामागे एक गेले. पण त्यांच्यावर जो आक्षेप येतो त्यावेळेसचा की तुकारामांच्या त्या पत्नीचं निधन जे ते अन्नान्न दशेमध्ये झालं, तर हा आक्षेप सुद्धा चुकीचा आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की नाही की गावाच्या भावबंदकीला कंटाळून विश्वंभर पंत आले होते, तो जसा आक्षेप चुकीचा मला वाटतो तसा हाही चुकीचा आहे. कारण तोपर्यंत हा इतक्या वर्षाचा इतक्या शतकाचा असलेला जो एक कुटुंबाचा सांपत्तिक परिस्थितीचा विचार जर आपण केला तर 2 वर्षाच्या दुष्काळामध्ये त्याला आनंद दशा होईल असा भाग नाही. परंतु लोकांची ती दशा पाहून आपल्या घरातलं अन्न किंवा आपल्या घरामध्ये असलेल्या काही गोष्टी ज्या येतात ह्या तुकारामांनी त्यांच्या हृदय अशा प्रकारच्या एकंदर म्हणजे वर्तनामुळे किंवा त्यांच्या एकंदर अशा अंतरंगामुळे समाजामध्ये वाटलं असावं. म्हणजे कदाचित जर तुकारामाच्या पत्नीला अनन्य दशा आले असेल तर त्या काळात तो घास तुमच्या माझ्यासारख्याच्या तोंडामध्ये त्यांनी घातला असावा असं माझं मत आहे. आणि त्याची पुष्टी सुद्धा आहे, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून असं तुकारामाचा अभंग आहे. असो 29-30चा हा जीव घेणा दुष्काळ झाल्यानंतर मात्र तुकाराम अंतराळाला हादरून गेले. परिस्थितीच्या हादरण्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बाह्यातकारी परिस्थितीनं त्या काळाच्या आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं समाजातल्या रिॲक्शन वेगवेगळी असते. त्याचं आपण एक चिंतन या ठिकाणी पाहू. 2 प्रकारच्या परिस्थिती असतात. एक त्याला आपण आसमानी म्हणतो आणि एक सुलतानी म्हणतो. सुलतानीने ते लोक परेशानच होते, कारण आजूबाजूला विजापूरचे शासक जे होते त्या दरम्यान तुम्ही तो नाव ऐकलं असेल की तो विजापूरचा दिवाण जो होता मोरार जगदेव, ज्यानं पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता. नंतर छत्रपती शिवरायांनी सोन्याच्या नांगरानं पुण्याची पूजा केली होती. तो मोरार जगदेव दिवाण होता. आणि त्या काळात काय की लूटपाट करणे, जाता येता सैन्य जायचं, त्याच्यामुळे तिथली काय परिस्थिती होती सामान्य व्यक्तीची याबद्दल जास्त बोलायची गरज नाही. 1629-30चा हा दुष्काळ आणि अशा परिस्थितीमध्ये लोक अनन्य दशेने मेल्यानंतर तुकाराम अंतर्बाह्य हल्ले हादरून गेले असा प्रकार सर्वांना त्यावेळेस अनुभवास आला. पण हे असं झाल्यानंतर सामान्यतः मानवी प्रवृत्तीमध्ये वेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स असतात. त्या रिॲक्शन बद्दल आपण चिंतन केलं पाहिजे. त्यातल्या 3 प्रकारचे रिॲक्शन जे असतात त्यातल्या सगळ्यात पहिली रिॲक्शन जी असते ती सामान्य माणसाची. तो दुःखाने अनावर होतो, वर देवाला साकडं घालतो
हे असं काय, हे असं काय वगैरे वगैरे सगळं बोलतो, आम्ही सापडलो का वगैरे अशा प्रकारे बोलतो. आणि नंतर कालांतरानं 6-8 महिन्यानंतर जी आहे ती परिस्थिती ऍक्सेप्ट करून तो जगायला सुरुवात करतो. ही सामान्य माणसाची रिॲक्शन असते. दुसरा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये हातामध्ये मनगटामध्ये जोर आहे, थोडीशी त्याच्यामध्ये शक्ती आहे, थोडासा स्वाभिमान आहे, असा व्यक्ती त्या परिस्थितीशी झगडण्याचा प्रयत्न करतो. आणि तो परिस्थिती झगडत असताना त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. आपण पाहतो एक पृथ्वीराज चव्हाण सारखा अतिशय तेजस्वी राजपूत राजा आपल्या देशामध्ये होऊन गेला, की ज्यांच्या मनगटामध्ये आणि याच्यामध्ये इतकी शक्ती होती, परंतु काही थोड्याशा डिप्लोमॅसीमुळे त्यांना दुर्दैवी प्रसंग आला. तोच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी वेगळ्या पद्धतीने केला. म्हणजे अशा प्रकारची एक रिॲक्शन असते. पण तिसरी प्रकार असा असतो की त्याला आपण संतत्व म्हणतो. तिसरा प्रकार जो असा असतो की हे हॅपनिंग आपल्या आजूबाजून जे घडतं, हे का घडतं, कसं घडतं याचं चिंतन करण्याकरता काही लोक जे आहेत ना ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात. पसायदानामध्ये ओवी आहे. ती ओवी असं म्हणते की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जी आहे ती आपल्याला सातत्यानं भेटली पाहिजे. अशा पद्धतीनं या पसायदानामध्ये एक ओवी आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की हा संत स्वरूपाचा व्यक्ती जो असतो तो परिस्थितीचा विचार करण्याकरता थोडासा अंतर्मुख होतो आणि नेमकं असं का घडलं असावं याचा विचार करून तो समाजामध्ये तशा प्रकारची एक वृत्ती देण्याचा प्रयत्न करतो. वर्षाचा सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची बांधियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. म्हणजे या पृथ्वी तळावर सातत्यानं मांगल्याचा वर्षा व्हावा याकरता ईश्वरनिष्ठ निर्माण व्हावे याकरता विचार करून तो थोडासा अंतर्मुख होऊन नंतर परत या भूतांना म्हणजे सर्व समाजाला भेटत असतो. तुकाराम आंतरिक शाबूत होते, त्यांचा विवेक जागृत होता, पण एकंदर परिस्थितीला बदलणाऱ्या लोकांना पाहून त्यांचं अंतर्मन जवळपासच्या लोक गेल्यामुळे ते तसे आदळून गेले होते आणि मग त्या परिस्थितीतच ते अचानक भामनाच्या डोंगरावर गेले. आता या भामनाच्या डोंगरावर तुमच्या माझ्यासारख्या व्यक्ती जर त्या गेला असता, तुकारामच्या परिस्थितीत गेले, तर आपण तिकडे निश्चितपणे भाषी घेतली असती, आपण जिवंत आलो नसतो. तुकाराम तितके कर्तृत्व निश्चित होते, कारण तुकारामाच्या मागे स्वतः तुकाराम, आवली, कान्होबा आणि शक्यतो कान्होबाची बायको याच्या 4च्या पलीकडे कोणते लोक फोटो नव्हते त्यांचं चरित्र चालू असे. म्हणजे तितक्या 4 लोकांना जे वर्णित का कर्तृत्वान होताच आणि तितकी संपन्नता त्यांच्याजवळ होती. परंतु ते तिथे गेले की नेमकं हे अशा प्रकारचं मानवी जीवनाचं क्षुद्रत्व जे आहे असं असताना, कसपटा समान या निसर्गासमोर पण असताना आपण इतकी स्वतःची शेखी मिरवतो, इतका स्वतःचा स्वाभिमान अहंकार दाखवतो, याच्या मागचं सूत्र काय हे त्या पंढरीच्या पांडुरंगाला किंवा त्या ईश्वराला विचारलं पाहिजे. मला साक्षात्कार हवा असं त्यांना वाटत होतं. साक्षात्कार त्यांना झाला नाही, परंतु भामनाच्या डोंगरावर चिंतन करत असताना त्यांना एक वेगळ्या प्रकारचा साक्षात्कार झाला. तो साक्षात्कार जो आहे तो आणि महात्मा गौतम बुद्धांचा साक्षात्कार हा सारखेपणाचा आहे. जरा वार्धक्य किंवा जरा मृत्यू हे पाहून सिद्धार्थाचा गौतम झाला आणि त्यांनी मानव हा सर्वश्रेष्ठ आहे बाकीच्या कुठल्या याच्यापेक्षा, त्या मानवाचे खऱ्या अर्थानं आपलं उत्थान कसं करता येईल या दृष्टिकोनातून महात्मा गौतम बुद्धांचा हा बुद्ध धर्म जो आहे त्याचे सर्व तत्व आले की मानवी मूल्ये ती उचलली गेली पाहिजे. त्याच पद्धतीनं तुकारामाने सांगितलं की आपण ज्यावेळेस हातबल होतो त्यावेळेस आपल्या मागे जर विवेक जागृत असला तर ईश्वर निश्चित आपल्याला मदत येऊ शकतो. त्या पद्धतीची शुद्ध भक्ती आपण करावी अशा प्रकारचा सिद्धांत साक्षात्कार त्यांना त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी शुद्ध भक्ती जी आहे ती त्यांना झाली, पण ही शुद्ध भक्ती जी आहे ही भक्ती त्यांना जी जाणवली त्याच्यामध्ये मी सांगितलेलं सुरुवातीला तो जीन जो आहे विठ्ठल भक्तीचा तो तिथं आला. कदाचित नुसता हरिबुवाचा किंवा मुकुंदबुवाचा तो शौर्याचा जर गुण असता ना तर वेगळा प्रकार झाला असता. म्हणजे मी तुम्हाला जगात जेनेटिक गोष्ट सांगू राहिलो, बिंग डॉक्टर. आता आपल्याला एका मूळ मुद्द्यावर यायचंय. तर मूळ मुद्दा असा आहे 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये 3 महान व्यक्ती झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1608ला जगद्गुरु तुकारामांचा जन्म झाला, त्याच वेळी समर्थ रामदासांचा जन्म झाला आणि 1600 छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आता या तिघांच्या जीवनाचा एकमेकाशी फार जवळचा संबंध आहे. तो आपण सातत्याने म्हणतो याचा गुरु तो त्याचा गुरु तो, हा संबंध नाही, एक वेगळा संबंध आहे. तो संबंध मला तुम्हाला सांगायचा कारण हा या आपल्या आजच्या स्पीच मधला एक महत्वाचा भाग आहे. त्यातला गाभा हा इसवी सन 1000 पासून आपल्या या देशामध्ये विशेषतः आपल्या देशामध्ये इसवी सन 1000 पासून इस्लामचं आक्रमण सुरू झालं. इस्लामचं आक्रमण सुरू झाल्यापासून
मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्यानंतरच्या 3 शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा काळ 1300चा, आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये काही गोष्टी लँडमार्क झालेल्या आहेत. आता इथं ज्ञानदेव रचना पाया तुका जराशी कळ असं मला सांगायचं बरं का. आपण नुसतं ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेत नाही जायचं, भक्तीच्या मार्गात बी जायचं नाही. हा एक वेगळा मला तुमचा पॉईंट मांडायचा आहे. तर इस्लामचं शासन जे आलं, ते इस्लामच्या शासनामध्ये एकच गोष्ट होती, ती म्हणजे तलवारीचं जोरावर आपल्या धर्माचं प्रतिष्ठापना करायची. मग त्याकरता आयदर यू सरेंडर युअर सेल्फ, जॉइन विथ अस, अदरवाईज गेट रेडी फॉर फाईट अँड डेथ. मग हा प्रकार पाहत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ज्ञानेश्वरीचा काळ होता त्या काळामध्ये त्यांनी 300 वर्ष आली, त्या काळामध्ये मलुक्कापूर तिथं आलं. त्या काळात त्यांनी एक पाहिलं की हे लोक जसे जसे आत येतील तशी तशी तुमची ही आमची म्हणजे या आपल्या संस्कृतीची वर्णव्यवस्था जी आहे, तिच्या काही कर्मकांडाच्या दृष्टिकोन असलेल्या वाईट गोष्टी जरी असल्या तरी ही वर्णव्यवस्था जी आहे ही समाज रचनेसाठी आवश्यक असलेली ही मोडकळीस येणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये ब्राह्मण्याचे पूर्ण जे कॅरेक्टर्स ते लिहून ठेवलेले आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये एका क्षत्रियत्वाचा स्वतःचा एका बौद्धिक भ्रमामुळे जो गोंधळ झाला होता आणि तो स्वतःच्या क्षत्रियत्वाला सोडायला झाला होता, मार्गदर्शन ते असल्यामुळं गीता हे तत्वज्ञान ज्ञानेश्वरी झालं. म्हणजे तत्वज्ञान मुळात जे गीतेचं हे एका क्षत्रियत्वाला त्याच्या कर्तव्यावर आणण्याकरता आलेले आहे. आणि त्याच्यामध्ये ब्राह्मणत्वाचे 9व्या अध्यायामध्ये कॅरेक्टर सांगितलेले. हा मुद्दा मात्र लक्षात ठेवा, यापुढे बोलायचंय मला. ज्ञानदेव रचना पाया हाय. मग पुढे अशा प्रकारची वर्णव्यवस्था बिकट होता होता काय झालं माहितीये का, की शूद्र आणि वैश्य यांच्यात हालायला पारावर राहिलं, त्यांच्याबद्दल काही जास्त बोलण्याची गरज नाही, त्यांचे बिचाराचे पहिल्यापासून हाल होते. आता तुकाराम हे मुळात तसा क्षत्रिय होता, मी तुम्हाला सांगितलं त्याच्याकरता. आता समोर आल्यानंतर काय झालं, या 17व्या शतकामध्ये तुकाराम यांचा प्रयत्न जो आहे, विशेषतः या विशिष्ट घटनेनंतर तो प्रयत्न जो झाला तो स्वतःचं ते क्षत्रियत्व सिद्ध करणे, पहिली गोष्ट मोरे घराण्याचं. आणि नंतर त्यांना आतून जशी त्या अभंगगाथेच्या अभंगाची एक स्फूर्ती आतून मिळत गेली, समाजाची तशी रचना पाहत असताना त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की त्यातून त्यांचं ब्राह्मणत्व सुद्धा त्यांनी सिद्ध केलं, ज्याच्यामुळे त्यांच्यावर पुढे चालून जे वेगळ्या प्रकारचे आघात झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतःचं क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी स्वराज्य स्थापन केलं, आणि ते स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्याला छत्रपती ही पदवी देत असताना सगळ्या प्रकारचे जे काही त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आक्षेप आले ते गागा भट्टांनी त्यांना छत्रचांबा दिलं, त्यावेळेस ते धुतले गेले. म्हणजे त्यांनी स्वतः क्षत्रियत्व तसं सिद्ध केलं. रामदास स्वामीचं काम महत्वाचं आहे त्यात, आणि ही गोष्ट जी की ही आपण समजून घेणं आवश्यक आहे. रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना ब्राह्मण्यत्व दिसतं. पण ते ब्राह्मण्यत्व काय आहे तर त्याचं कारण असं आहे की त्या काळातल्या परिस्थितीमध्ये सर्व साधारणतः ब्राह्मण लोकांनी इकडे तिकडे चाकरी पत्करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे क्षत्रिय लोक जे होते ते सुद्धा इकडे तिकडे जाऊन त्या मुस्लिम शासकाच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली, आणि जिथं चाकरी आहे तिथं लाचेरी असते. त्याच्यामुळे तुमचं स्वतःचं क्षत्रियत्व आणि तुमचं स्वतःचं ब्राह्मणत्व तुम्हाला सिद्ध करता येत नाही. जीवन जगायचं असेल तर लाचारी, आणि त्यामुळे हा ब्राह्मण्य जो आहे याचा सर्व जो एकंदर श्रेष्ठत्वाचा भाग आहे तो लयास जाऊन राहिला हे लक्षात आल्यामुळे रामदास स्वामींनी दासबोधाची रचना जी केलेली आहे तिथे ब्राह्मण्यत्व एका विशिष्ट स्ट्रीमलाईन व्हावं किंवा एका विशिष्ट तेजाने उडावं याकरता ते लिहिलेलं आहे. म्हणून दासबोधाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये ब्राह्मण्याला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की किती भ्रष्ट झालं ते ब्राह्मण श्रेष्ठ असतो. हे म्हणण्याच्या मला कारण ते की त्याला तो आत्मविश्वास देण्याची गरज आहे, तू इकडे चाकरी करतो हरकत नाही. कृष्णाजी भास्करचं उदाहरण आपल्या समोर आहे. मी क्षत्रियाबद्दल सुरुवातीच सांगितलं की ते इकडे तिकडे स्वतःच्या तलवारी पारदात या निजामशाहाकडे आदिलशाहाकडे फिरत होते. मग ती गोष्ट शिवाजीनं सिद्ध केली की मी मुळात क्षत्रिय आहे आणि मी स्वतंत्र आहे. ती गोष्ट तुकारामाने सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी त्याला करणं होत्या, त्या टप्प्यावर येतो. आणि दासबोधाचा आणि एकंदर रामदास स्वामीचा हा मुद्दा जर तुमच्या लक्षात आला असेल तर एकंदर समाजामध्ये समाज जागृती व्हावी या दृष्टिकोनातून ब्राह्मण्य शुद्ध राहावं, ते सिद्ध राहावं या दृष्टिकोनातून दासबोधाची रचना केलेली. या अंगाने जर आपण दासबोध वाचला तर त्यातले अनेक तत्व जे येतं ते आपल्या लक्षात येतात की हे कोणासाठी येतं. हा एक महत्वाचा त्या 17व्या शतकातला भाग आहे. आणि मग तिथे जो पाया जो ज्ञानेश्वरांनी रचला होता
त्याच्यामध्ये ब्राह्मणत्व जे सांगितलं होतं कशा पद्धतीने राहतं, ते ब्राह्मणत्व ज्ञान ग्रहण करणे, ज्ञान संपादन केल्यानंतर समाजामध्ये तशा पद्धतीने वाटणे आणि त्याच्यामध्ये निस्पृहपणे राहणे, हा भाग तुकारामांनी घेतल्यामुळे तुकाराम हळूहळू ब्राह्मण व्हायला लागले, म्हणून त्यांच्या पुढे आघात झाले. हा त्यातला भाग आहे. आता तुकारामांची तिथे खरी म्हणजे हे सुरू होते या त्यांच्या भामनातून वापस आल्यानंतर. ती घटना त्यांच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची. वय वर्ष 21. तुकाराम हे 7-8-10 दिवस 15 दिवस तिकडे होते. तो अभंग 15 दिवस तिथे राहिलो म्हणून भगवंताचा हे घेण्याकरता. भगवंत सापडले नाहीत. पण हा मूळ मुद्दा तुम्हाला मी त्याच्याकरता सांगितला 17व्या ज्ञानदेव रचला पायापासूनचा. तर तुकाराम सापडते म्हणून बोललो, त्यांना पाहायला गेले. कानोबा त्यांना घेऊन आले. येताना इंद्राईच्या डोहावर ते त्या ठिकाणी थांबले आणि त्या ठिकाणी त्यांनी पारणे फेडला असं म्हणतात, आंघोळी केल्या आणि मग लहान्या बंधूला त्यांनी एक आज्ञा केली. मला वाटतं तुकारामाच्या चरित्रातली सगळ्यात क्रांतिकारी घटना जी ती मला तुम्हाला सांगायची या ठिकाणी. आणि त्याचं बऱ्याच ठिकाणी जे आहे ना ते विश्लेषण चांगल्या पद्धतीने केलेलं. फक्त डॉक्टर आह साळुंखे यांच्या विद्रोही तुकाराममध्ये त्याचं फार सुंदर पद्धतीने विश्लेषण आलेलं आहे. तिथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बोलवा कानोबा तू घरी जा आणि आपल्या इथले गहाणखते घेऊन ये. त्यांनी गहाणखतं आणले. म्हणजे काय करायचं म्हणे, हे गहाणखत आपल्या बुडवून टाकायचे. कारण गहाणखतं जे येतं हे शोषित आणि शोषण करणारे यांचा हा वर्ण दाखवणाऱ्या प्रकारचं प्रतीक आहे. आता लक्षात घ्या, इतक्या वर्षाची महाजनकी, इतक्या वर्षाची सावकारकी असणारे लोक जे पैसे वसूल करून त्यांच्याकडे काही कठीण नव्हतं. पण तुकारामांना तो साक्षात्कार झाला होता की समत्व भक्तीमध्ये येऊ शकतं. त्याकरता मी जर शोषकांची बाजू घेऊन असेल तर या शोषित लोकांना मी भक्ती सांगू शकणार नाही. आणि माझं चारित्र्य शुद्ध होण्याकरता सगळ्यात पहिली काही गोष्ट करायची असेल तर ज्याच्यासाठी माझ्याकडे बांधलेलं येतं त्या सावकारकीच्या पाशातून यांना मुक्त करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी ते डोळ्यावर तिथं ते सावकारकीचे कागद बोलवले आणि ते कागद बोलवल्यानंतर त्यांनी सांगितले का हे कागद येत मला बुडवायचे. आता इथं लक्षात घ्या, संसारी वाचा संताचा फरक. तुकाराम संत व्हायचे होते तेव्हा. कानोबा म्हणतो माझे हिस्सेचे बुडू नका, त्यांना काही हरकत नाही, याचे अर्धे अर्धे भाग करू. तुकारामाने अर्धे कानोबाच्या हातात दिले आणि आपले अर्धे जे येतं इंदिराच्या डोहात बुडवले. आणि त्यावेळी मला असं वाटतं ती सर्वात जास्त क्रांतिकारी घटना आहे. आणि त्या घटनेचं मूळ असं आहे की तुकाराम त्यावेळेस संत व्हायचे होते, समाज पुरुष व्हायचे होते, जगद्गुरु तर नव्हते. काव्य सुद्धा नसेल, 1-2 काव्य जे आहेत त्यांनी नंतर मला असं वाटतं इकडे आल्यानंतर ते केलेले ते वृक्षवल्ली आम्हा सोयरी, तो अनुभव त्यांचा पहिला जो आहे. पण तुकारामांचं खरं जीवनाचं बीज जे आहे ते त्या 21व्या वर्षाच्या घटनेत आहे. आणि महाराष्ट्रातच नाही तर मानवतेच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिले दिलेली खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या सावकारकीच्या व्याजातून किंवा अशा प्रकारच्या दिलेली कर्जमुक्ती जी आहे त्याची पहिली घटना झालेली आणि झालेली आहे 1631 मध्ये. ज्यावेळेस तुकारामांचं वय अवघं 21 वर्षाचं होतं. ही घटना जी आहे, आज साळुंखे म्हणतात की ही घटना जी आहे तुकारामांच्या जीवनातलं अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचं जीवन मूल्य किंवा बीज आहे. आणि तुकारामांचं एकंदरच जीवन नंतर 20 वर्षाच्या काळामध्ये जे फुललं बहरलं नंतर एकंदरच ते व्यापक झालं, त्याच्यामागे या एकमेव असं बीजाचं खऱ्या अर्थानं त्याच्यामागे खरं तत्व त्या बीजामध्ये आहे असं आज साळुंखे म्हणतात. आणि खरोखर ती गोष्ट महत्वाची, कारण नंतरच्या तुकारामाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीकडे तुम्ही जर पाहिलं कारण प्रत्येक कर्तृत्वाकडे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये हा दाता म्हणून समाजामध्ये उभा राहिला हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आता ही सावकारकी जी अशा प्रकारची बुडवली, कारण आता तो याचा भाग जो आहे दुष्काळाचा तो ओसरला, लोक कसे बसे कामाला लागले. यांची 4 जण असल्यामुळे तुम्हाला सांगितलं की कुटुंबाची व्यवस्था काही इतकी बिघडलेली नव्हती. सावकारकी बुडवली, त्याच्यानंतर वाहन सामान जे जुवाला त्याला याचं हृदयच मोकळं असल्यामुळं श्रीमंत असल्यामुळं हा तसा वाटत गेला. कोणाकडे पैसे येईल असं काही दिसत नव्हतं. ज्याला नाही त्याला मदत करण्यात सुद्धा आजूबाजून कर्ज घेऊन स्वतः पटवून तो कर्जबाजारी झाला. आणि त्यावेळी मात्र त्या आवलीची तगमग व्हायची, त्याच्याबद्दल बरंचसं तिच्याबद्दल आक्षेप आहे. परंतु ते सामान्यतः कोणत्याही घरामध्ये असतं. याचं एक उदाहरण सांगायला म्हटल्यानंतर या बुडते जन देखे न देखे डोळा यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की तुकारामांचं हे सगळं बुडल्यानंतर त्यांनी एक व्यवसाय सुरू केला. शेती होतीच, त्या व्यवसायाला आजच्या काळामध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो, त्या काळामध्ये वंजार म्हणत. आणि तो ट्रान्सपोर्ट असा व्यवसाय करणारे लोक जे येतं त्यांना आजच्या काळात आपण वंजारी म्हणतो, NTDJ म्हणतो ना आपण, भटके विमुक्त, काय म्हणतात त्याला, विमुक्त भटके. तर ती वंजार करणे म्हणजे त्या काळामध्ये बैलावर ते सामान लादून तिकडे तिकडे घेऊन जात. तर कर्तृत्वामध्ये तुकाराम महाराज किती श्रेष्ठ होते पाहायचं असेल तर त्या काळामध्ये अभंग येते, अभंग येते.
तुकारामांनी त्या काळामध्ये त्या बैलावर लादून मिरच्या ज्या त्या रत्नागिरीच्या बाजारामध्ये नेल्या. तिथे विकल्यानंतर तिथे तांदूळ विकत घेतला, तिथे तांदूळ स्वस्त भेटतो म्हणून तो तिथून त्या बैलावर लादून त्यांनी पैठणला आणला प्रतिष्ठानपूर, आणि तिथे तो विकल्यानंतर तिथे वाहन सामान घेतलं आणि परत गावामध्ये आले. त्यावेळी ही आवली म्हणते की आपल्या घरासाठी काही राहू द्या, पण त्यावेळेस सुद्धा हाच मुद्दा, पुरते हे जन्म देख डोळा येतो कळवळा म्हणून या. तुकाराम म्हणते वाहन सामान सगळ्यांना वाटून टाकलं. तुकाराम अशा पद्धतीचे असल्यामुळे एकंदर अंतर्बाह्य समाजाबद्दल मानवतेबद्दल तर इतका कळवळा होता की तो व्यक्ती असं थांबू शकत नव्हता. आणि म्हणून त्या व्यक्तीला हे समाजातलं दुःख मी कसं कमी करू शकतो या दृष्टीने त्याची एकाकी धडपड चालू होती. आणि त्या धडपडीला त्याची अंतर्यामी त्या रक्तामध्ये असलेली विठ्ठल भक्ती आणि त्या झालेला साक्षात्कार या एकंदर शुद्ध भक्तीचा यातून तो घडत होता. इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण नंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये संघर्ष कसा सुरू होतो ते पाहायला पाहिजे. आणि तो संघर्ष होत असताना काय गोष्टी होतात, कारण आता त्यांचं क्षत्रियत्व आणि ब्राह्मणत्व तुकारामांचं ह्या दोन्ही गोष्टी त्यांना सिद्ध करायच्या होत्या. त्या कशा सुरू झाल्या संघर्षात लक्षात येईल. तर साधारणतः त्याच्यामागे एक तत्व असं आहे की कोणतंही तत्वज्ञान आणि धर्म जो आहे तो काळाच्या वर्तुळामध्ये असतो तो महत्वाचा असतो. त्या पर्स्पेक्टिव्ह म्हणतो आपण त्याला. आणि समाजामध्ये जी समयोचित अशा प्रकारची परिवर्तन होतात त्यानुसार धर्म आणि त्याचा अर्थ बदलायला लागत असतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि धर्म आणि तत्वज्ञानाची सातत्यानं पुनर्मांडणी आणि त्याचं पुनर्लेखन असं करावं लागत असतं. आणि या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांनी सुरुवात केली त्यांच्या अभंगातून. आणि याकरता महिपती सांगतात त्या पद्धतीने त्यांनी खरोखर अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी कबीराचे दोहे पूर्णपणे वाचले होते, ज्ञानेश्वरी पूर्ण वाचली होती, मानुबा पंथाचं तत्वज्ञान वाचलं होतं, अमृतानुभव वाचलेला होता, त्यांनी एकनाथ महाराजांचं भागवत वाचलं होतं. हे सर्व त्यांनी एकांतात वाचलं, कारण भामनाचा त्यांचा साक्षात्कार झाल्यानंतर भंडारा डोंगरावर ते सातत्याने राहायचे, ते चिंतन करायचे आणि त्यातून ते तत्व सापडत होते त्यांना. कारण एका अभंगामध्ये शेवटी तुकाराम म्हणतात, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. मी कोणत्याही संतांची सेवा करू शकलो नाही, पण मला हा पूर्व पुण्य ठेवा मिळालेला आहे माझ्या कर्तृत्वानुसार, माझ्या भाग्यानुसार. आणि म्हणून ज्ञानेश्वराशी तुलना करत असताना किंवा ज्ञानेश्वराच्या एका अभंगामध्ये ते म्हणतात, मज पामराशी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज या अभंगामध्ये म्हणतात. म्हणजे त्यांना सातत्याने या गोष्टीची जाणीव होती. म्हणजे तुकाराम महाराज जे बोलत होते, वागत होते, करत होते आणि हळूहळू लिहित होते, हे सगळं करत असताना त्यांना स्वतःच्या या सर्व कर्तृत्वाचा जो आहे की नाही त्याच्या मागे एक अभ्यास होता हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तो भोळा भाबडा किंवा अशा प्रकारचा व्यक्ती नव्हता. या सर्व गोष्टी तो जाणून बुजून हेतुपुरस्सर समजून उमजून करत होता. लोक त्यांना मूर्ख म्हणतात, वेडे म्हणतात, फसवा म्हणतात, साधा भोळा म्हणतात, असा प्रकार कोणताच नव्हता हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण तो तुमच्या माझ्यापेक्षा अतिशय तालेवारपणे जीवन जगलेला होता, कर्तृत्ववान होता. आणि ते तुम्हाला मी सांगितलं तो वंजाराचा प्रकार जो रत्नागिरी पैठण हे जर आपण पाहिलं तर अशा काळामध्ये आणलेली व्यक्ती आपण तशी वस्तू आपण आजही काळात कोणाला देऊ शकत नाही, पण ती त्या काळात त्यांनी दिलेली आहे. असो, तुकारामांचा हा जो भाग आहे हा जर अभ्यास होत गेला तर याच्यामध्ये आता ज्ञानदेव रचना पायामध्ये काय प्रकार माहिती का, की ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम गीतेचं तत्वज्ञान जे वेदाचं अर्क असलेलं गीतेचं तत्वज्ञान जे सकलांशी येथे आहे, जसं स्त्री पुरुष आणि स्त्री चांडाळ आणि शूद्रांसाठी ते मोकळं केल्यामुळे अजूनही आजपर्यंत सुद्धा त्याला तसं ब्राह्मणत्वाच्या याच्यातून मोकळीक मिळाली नव्हती. म्हणून ज्ञानेश्वराधिक भावनांवर त्या काळामध्ये त्यांच्या वडिलांच्या याच्यामुळे किंवा संत एकनाथांवर सुद्धा बनारसला काशीला त्यांच्या सुद्धा खटला झाला होता. पण ते मुळात संत असल्यामुळे त्यांनी रिॲक्शन केली नाही हे लक्षात घ्या. तुकारामाचं मोरेपण किंवा क्षत्रियत्व इथे जगात मला सांगायचंय. आणि म्हणून तुकाराम जे मला वेदांचा अर्थ आम्हाचाही ठावा येरांनी वाहावा भार माथा, इथून सगळ्या मंडळीचा माथा ठणकायला सुरुवात झाली. कारण या एकंदर चाकरी लाचारीच्या मागे कर्मकांडामध्ये एक विशिष्ट ब्रह्मरुंड जो तो समाजामध्ये जगत होता आणि त्याकरता समाजातले बहुजन जे आहेत ते नागवले जात होते हे तुकारामाला डोळ्याने दिसत होतं. आणि म्हणून तिथे पहिला तुकारामाचं कन्फ्रंटेशन जे आहे ते चिंचवडून देहूमध्ये आलेल्या मंबाजीशी झालं. मंबाजी इथून ते कन्फ्रंटेशन सुरू झालं, कारण मंबाजी हा पोटार्थी तिथं आलेला आहे, त्याचा त्या ज्ञानाशी काही संबंध नव्हता. आणि तुकाराम जेव्हा सत्य सांगण्यास सुरुवात झाली किंवा वेदांचा जो अर्थ आम्हाशी ठावा, मग आता त्या काळामध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होते, मिताक्षरा किंवा याज्ञवल्क स्मृती किंवा मनुस्मृती, याच्यामध्ये धर्म
किंवा धर्माची वचनं जे येतं याची तोडताड करणे, याच्याबद्दल खऱ्या अर्थानं एक प्रकारची ती म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून ती एक तो गुन्हा मानला जायचा, सामाजिक दृष्टिकोनातून कायदेशीर तो गुन्हा मानला जायचा. आणि हा एक मुद्दा मंबाजींनी मनात धरून सुरुवातीला त्या गावातले महादजी पंत कुलकर्णी यांच्याकडे कंप्लेंट केली. आता महादजी पंत कुलकर्णी त्याला काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, कारण तो स्वतः तुकारामाच्या 14 टाळकऱ्यामध्ये होता. तो होताच नव्हता ते नाव देत, पण तो कदाचित तुकारामाला मानत असेल. कारण आता लक्षात घ्या तुम्ही, आता देवीची लोकसंख्या जी असेल ती पण आता त्या काळात किती असेल, आणि त्या काळामध्ये एखादा व्यक्ती, पुन्हा आपण 2-3 वर्ष मागे जर गेलो, एखादा व्यक्ती आपल्या स्वतःच्या अखत्यारीत असलेले गहाणखत बुडवतो, समाजाला पाहिजे तिथे मदत करतो, सगळ्यांसाठी धावून जातो, त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये घास झाल्याची चिंता करतो, ज्याचं पहिलं वैभव सुद्धा काही लोकांनी पाहिलं असेल, आताही त्याला पाहतात, याची त्या काळात मान्यता निश्चित झाली असेल, म्हणून त्याच्या शब्दाला किंमत होती. मंबाजीला ही गोष्ट लागली, कारण तुकारामांच्या शब्दाला काहीतरी वजन त्या काळात प्राप्त झालं असेल, कारण समाज केवढा असेल त्या काळामध्ये, आणि इतक्या प्रकारचं कर्तृत्व केल्यानंतर निश्चितपणे होईल. दातृत्वात आज सुद्धा आपण पाहतो, त्या काळात तर कितीतरी मोठं दातृत्व त्यांनी केलं होतं. पण महादजी पंत कुलकर्णी देशपांडे जे होते, महादजी पंत देशपांडे यांनी, देवीचे कुलकर्णी होते, यांनी ती दखल दिली नाही. नंतर रामेश्वर भट्टाकडे कार्यक्रम गेला. सुरुवातीला रामेश्वर भट्टांनी काही केलं नाही असं म्हणतात, परंतु तिसरे आप्पाजी पंत सरदेशमुख म्हणून होते तिथे. ते आप्पाजी पंत मल्हारराव देशमुख यांची मात्र वट जी आहे तिकडे विजापूरच्या दरबारात होती, तिथपर्यंत ही कंप्लेंट गेली. आणि मग काहीतरी थोडासा दबाव जो सुरुवातीला रामेश्वर भट्टांवर आला, आणि रामेश्वर भट्टावर आल्यानंतर रामेश्वर भट्टांनी तोपर्यंत यांचे अभंग, यांचे कीर्तन हे सगळे सुरू झालेले होते, आणि यांच्याबरोबर संताजी जगनाडे, गंगारामजी मवाळ ही मंडळी सारखी सातत्याने फिरायची. त्या सर्वांनी हे कीर्तनाच्या याच्यामध्ये समाज जागृती चालू केली होती. तर त्यांच्यावर जे 2-4 आक्षेप त्यांनी घेतले की तू हे श्रुतीवचन जे हे कसं मोडतो तुकारामा, त्यानंतर हे तू लिखाण कसं करतो श्रुतीचं, तुला तो अधिकार नाही, तू शूद्र आहे, या ते शूद्र असा शब्द. आणि अशा पद्धतीनं ते थोडंसं रामेश्वर भट्टावर त्याचं प्रेशर येऊन 1645च्या दरम्यान त्यांनी त्यांचे जे लिखाण आहे ते बुडवण्याच्या बद्दलचं फरमान दिलं. आणि दिवाण्याचा खटला जो हा त्याच्यानंतरचा आहे. हे कार्य केल्यानंतर बहिणाबाई शिवरकर ज्या आहेत, म्हणजे ज्या तुकाराम महाराजांच्या समकालीन त्यांच्या शिष्या होत्या, त्यांच्या अनेक अभंगामध्ये मंबाजीचा कारस्थानीपणा, रामेश्वर भट्टांनी दिलेलं जलदिव्याचं फरमान, आणि नंतर त्यांना झालेला पश्चाताप, या तिन्ही गोष्टीचं वर्णन बहिणाबाई शिवरकरांनी फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये रामेश्वर भट्ट नंतर त्यांचे शिष्य झाले, आणि म्हणून आरती तुकारामा हे रामेश्वर भट्टांनी लिहिलेलं आहे. किंवा तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले हे सुद्धा तुकारामाचंच, हे रामेश्वर भट्टांचंच 3-4 दिवशी त्यांनी स्वतः त्या एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे. असो, तिथं आपण पुढे येऊ. तर जलदिव्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी तितकं सांगितल्यानंतर जलदिव्यामध्ये पुन्हा तुकारामांच्या एकंदर चरित्राभोवती एक चमत्कार येतो. पण आपण तो चमत्कार मानण्याची गरजच नाही, कारण तुकाराम आंतरबाह्य हे विठ्ठलमय झालेले होते. हे इतके विठ्ठलमय झालेले होते, आणि त्यांच्या एकंदर प्रभावामुळे त्या इंद्राणीच्या डोहामध्ये त्या ज्यावेळेस वह्या बुडवल्या, त्यावेळेस तिथे त्या परिसरातील सर्वच्या सर्व समाज त्या ठिकाणी आलेला होता. 13 दिवस त्या सर्वांचं उपोषणच होत तिथं, आणि 13 दिवस सातत्यानं कीर्तन भजन असे त्या ठिकाणी चालू असताना जवळपास त्यावेळेच्या समुदायानं ते अभंग जे येतं ते मुखोद्गत पद्धतीने सर्वांनी म्हणून दाखवले होते. म्हणून जरी पाण्यामध्ये ती अभंगाच्या बाया बुडल्या असल्या तरी लोकवेगाने त्या तारल्या, ही गोष्ट आपण विवेकवादी विज्ञानवादी दृष्टिकोनात लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कारण तुकारामाने कोणत्याच चमत्काराबद्दल जस्टिफिकेशन केलेलं नाही, कोणत्याच चमत्काराबद्दल नाही, पण आपण ते जस्टिफाय करायचं नाही. पण त्याचं कारण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की महत्वाच्या गोष्टी. पण तुकारामांच्या या सर्व अभंगाचं लोकांच्या अंतर्यामी जे आहे ना, ते एक प्रकारच्या वाक्प्रचारासारखं किंवा जीवनाच्या दृष्टिकोनानं सगळ्या आपण ज्या गोष्टी वापरतो छोट्या छोट्या अशा काही म्हणी वगैरे, तशा पद्धतीने त्या अभंगाला मोल त्यापर्यंत प्राप्त झालेलं होतं. आता त्या काळामध्ये शिवाजीचा आणि तुकारामांचा सुद्धा संबंध सांगतात. तो संबंध निश्चित आलेला आहे. कारण काय की समाजामध्ये ती जागृती होत असताना सुरुवातीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या
एकंदर उभारी करता सामान्य माणसानं त्यांच्याबरोबर उभं राहावं, ही जनशक्ती तुकाराम महाराजांच्या काही अभंगानं, ज्याला पायीचे अभंग म्हणतात, त्यांना निश्चितपणे उभी राहिलेली. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. सत्य बोले मुखे, दुखी अनेकांच्या दुःखे, निश्चयाचे बळ तुका म्हणे हिची फळं. अशा प्रकारचे पायिकीचे अभंग येतं. त्याच्यामुळे पायिक कसा असावा, स्वामी काज गुरु भक्ती, त्याचं आपल्याला चिंतन करता येईल. परंतु अशा प्रकारच्या अभंग लिहिल्यामुळे समाजाची एकंदर विचारसरणी जी आहे ती शिवाजी महाराजांच्या कार्याला पूरक होत गेली. म्हणून शिवाजीचे स्वतः तुकाराम हे सद्गुरू गुरु जरी नसले तरी समाज त्या पद्धतीने तयार करायला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. शिवाजी महाराजांना कोणी गुरु लागेल अशा प्रकारचे शिवाजी स्वतः स्वयंभू होते. त्यांच्या पिढ्यामध्ये पिढीचं राजकारण होतं आणि त्याच्या स्वतःच्या मनगटामध्ये आणि बुद्धीमध्ये इतकं चातुर्य होतं की शिवाजीला कोणाची गरज नव्हती, पण आशीर्वाद निश्चित पाहिजे होता. तो अशा प्रकारच्या संतांच्या विचाराला भेटत असतो आणि तो निश्चित तुकारामांच्या विचाराला भेटला. हे पायिकीच्या अभंगाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. मग तुकारामांनी अशी ती तयारी केल्यानंतर शिवाजी महाराज जे येतं, म्हणजे त्या शिवाजी बाल शिवाजी होता. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी 1645ला रोडेश्वराला स्वराज्याची शपथ घेतली आणि त्याच वेळेचा अभंग आहे तो शासकीय अभंगामध्ये 1886 क्रमांकाचा अभंग आहे. त्याच्यामध्ये एक ओळ आहे आणि ती ओळ आपण लक्षात ठेवणार. म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती झाले 1674ला, पण 1645ला तुकाराम महाराज अभंगात म्हणतात, शिव तुझे नाव ठेवले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचिक. म्हणजे तू ज्या मार्गाने चालला ते मार्ग येतो तो निश्चितपणे छत्रपती करेल, कारण तुझं नावच पवित्र आहे. हा आशीर्वाद देणारा जगद्गुरु खऱ्या अर्थानं त्यावेळेसपर्यंत समाज मान्यता पावलेला होता, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणून पायिकीच्या अभंगाचा प्रभाव येतो सर्व मावळावर आणि सर्व प्रकारच्या तशा सामान्य कष्टणाऱ्या लोकांवर झालेला होता. याच्यात कोणत्या प्रकारे दुमत नसावं. हा शिवाजी महाराजांना तुकारामाच्या गुरुत्वाचा प्रसाद होता, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. असो, मग हे असं आल्यानंतर एकंदर तुकारामांची तिथली परिस्थिती की आपण जलदिव्य करायला सांगितलं तरी हे लोक जे तुकारामाची साथ सोडायला तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर रामेश्वर भट्ट त्यांचे शिष्य झालेत आणि मग मंबाजींनी या आप्पाजी मल्हारराव देशमुखच्या माध्यमातून मुरार जगदेवापर्यंत, म्हणजे विजापूरला ती कंप्लेंट केली, दुसरी दिवाणाची कंप्लेंट, ती 46-47ची. आणि मग दिवाणाने तिथे खटला वगैरे भरल्यानंतर त्या काळाची समाज परिस्थिती अशी होती की मुस्लिम शासक सामान्यतः या एकदेशीय असलेल्या धर्मकारणामध्ये कुठे हात घालत नव्हते आणि परस्पर यांचा काटा मिटू द्या अशा प्रकारे त्यांचं एक तत्व होतं. आणि मग त्या काळामध्ये त्या दिवाणाच्या एकंदर याच्यामध्ये तुकाराम महाराजांना जे काही 5-7 अशा प्रकारचे त्यांना हे सांगितले त्यांनी, म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे क्लॉज दिले की तुम्ही काय काय करायला पाहिजे. की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तू या श्रुती वचनाची तोड करायची नाही. तू स्वतः ब्राह्मणाचा गुरु झाला, कारण रामेश्वर भट्टाचा गुरु होतो, हे तुला चालणार नाही. हे अतिशय धर्मबाह्य कृत्य आहे. तू श्रुतीचे वेगवेगळ्या प्रकारचे वचन करून समाजामध्ये मांडतो, हे सुद्धा चुकीचं आहे. तू श्रुतीचा अर्थ तुझ्या पद्धतीने सांगतो, हे तर अजिबात चालणार नाही. अशा प्रकारे त्यांना हे करून बादशहाच्या याच्यातून त्यांना दिवाणामध्ये त्यांना काही सजा दिली. त्यांनी त्या सजा जी होती त्याच्यामध्ये असं होतं पहिले की त्यांना त्यांच्या गावातून बेदखल करणे, सर्व प्रकारची मालमत्ता जप्त करणे, बरं का, आणि परत अशा प्रकारचं लिहिणार नाही, कीर्तन करणार नाही, अशा प्रकारची बंदी करून त्यांना गावाच्या बाहेर काढून द्यायचे, अशा प्रकारचं ते होतं. पण जो अनुभव रामेश्वर भट्टांना आला होता एकंदर सामाजिक रेट्याचा, तर ही गोष्ट एक्झिक्यूट करणं म्हणजे करून घेणं सोपं नाही हे लक्षात आलेलं असल्यामुळे कदाचित त्यावेळेस महादेवपंत देशपांडे जे त्यांचे गावचे कुलकर्णी यांनी ते एक्झिक्यूट केल्याचा कुठेही दाखला नाही, गावाबाहेर काढणे वगैरे. परंतु अशा प्रकारची दिवाणची ती गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर तुकाराम हे असे एकंदर स्वगत असं बोलणं किंवा अशा प्रकारचे होत गेले. म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे त्यांच्या जीवनातला की जो संघर्षाचा भाग झाला, साधक अवस्थेतला भाग झाला. आणि त्या साधक अवस्थेतून त्यांनी स्वतःला सिद्ध करत असताना सामाजिक ज्या काही चालीरीती आहेत त्या तोडून जे काही शास्त्र सांगतं त्या शास्त्राला शुद्ध पद्धतीने मांडून अभंगामध्ये जे मांडलं ते सामान्य माणसाच्या किंवा बहुजनाच्या एकंदर उत्थानाकरता मांडलं गेल्यामुळे ती एक कर्मकांडाच्या विरुद्ध किंवा ब्राह्मण्याच्या विरुद्ध गोष्ट झाल्यामुळे त्यांना हे जीवनामध्ये हे 2 जलदिव्य असेल किंवा दिवाण असेल ह्या 2 गोष्टी आघात करायला लागले, सहन करायला लागले. त्यातून ते तेजानं बाहेर निघाले. हा त्यांचा क्षत्रियत्वाचा त्याचबरोबर त्यांच्या ब्राह्मणत्वाचा विजय होता. परंतु त्यानंतर तुकाराम थोडेसे मनस्वी झाले. पण
त्यांच्या या विचारधारेनं समाज प्रभावित झाल्यामुळं हा कर्मकांडाचा भाग जो ब्राह्मणांचा होता, त्यांना मात्र त्यांच्या त्या दुकानदारीमध्ये निश्चितपणे सातत्यानं त्रास होत होता हे लक्षात येईल. त्याच्यामुळं तुकाराम महाराज त्या तुकारामाचं कुठेही बरे वाईट हा करू शकतो मंबाजी हे बैनाबाई शिवकरांनी लिहिलेलं आहे अभंगामध्ये, की तो कुठेही सापेल तुकारामचं काही बरे वाईट करू शकतो. हा आपल्याला आता शेवटचा टप्पा जो आहे त्या टप्प्याकडे यायचा. तो टप्पा जो आहे तुकारामांचं महापरिनिर्वाण 1650 असं आहे की आपल्याकडे आपण फाल्गुन वद्य प्रतिपदा जी असते त्या दिवशी होळी असते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते द्वितीयेला. तर होळीचा सण झाला त्यावेळेस तुकाराम रात्री कुठेतरी कीर्तन करत होते इंद्रायणीच्या काठी आणि द्वितीयेला ते तिथून म्हणजे आपण असं म्हणू की तिथून ते अदृश्य झाले, गायब झाले. म्हणून त्यांचा जे दिसत नाही सापडत नाही म्हणून सर्वजण पाहायला सुरुवात झाली. तृतीया, चतुर्थी, पंचमीच्या दिवशी त्यांच्या चिपळ्या आणि गोधडी सापडली, पण ते सापडत नव्हते. आणि मग पंचमीच्या दिवशीच रामेश्वर भट्टांनी असं सांगितलं की त्यांना विमान घेऊन गेलं, वैकुंठाचं विमानाला घेऊन गेलं. आता विमान फार फसवा प्रकार आहे. हा विमान जो आहे हा इतका फसवा प्रकार आहे की याकरता मी तुम्हाला 2 दाखले देणार आहे. महिपतींचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ जो महिपतींचा हा तुकाराम महाराजांच्या चरित्रावरचा आहे. या चरित्रामध्ये विश्वंभर पंतांनी सुरुवात तुम्हाला सांगितलं की नाही, त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सुद्धा त्याच्यात विमान लिहिलेलं आहे. आणि मी या ग्रंथामध्ये नोट डाऊन केलेले जवळपास 12-14 ठिकाणी विमान आलेले आहे. म्हणजे त्या भागामध्ये लोकांचं विमानतळ आता झालं, पण त्या काळात सुरुवातीपासून सुद्धा हे विमानतळ असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या सर्वांचा हा धर्मग्रंथ गजानन विजय ग्रंथ, या गजानन विजय ग्रंथामध्ये ज्यावेळेस भास्कर पंत जातात त्या भास्कर पंतांना सुद्धा तुम्ही जर त्याचं चिंतन वाचलं तर त्या ठिकाणी असं आहे की भजन केले एक प्रहर मध्यान्ही सारा दिनकर महाराजांनी हर शब्द केला मोठ्याने. म्हणजे भास्कर पंतांचं ज्यावेळेस निधन होतं त्याच्यानंतरची जी ओवी आहे हा अध्याय क्रमांक 11 आणि त्या 11 अध्यायातली ही ओवी क्रमांक 25 एक सेकंद फक्त 125 त्या ओळीमध्ये ते काय म्हणतात पहा. ऐशी आज्ञा होता क्षणी विमान बांधले लोकांनी, विमान बांधले लोकांनी. म्हणजे एक आपण त्याचा लक्षात ठेवला पाहिजे अर्थ. विमानाला म्हणजे काय झालं, तिरडी जी बांधतात त्याला विमान म्हणण्याची एक संकल्पना होती, असावी संकल्पना म्हणण्याची विमानच म्हणत होत त्याला. कारण महिपतीत तर 15 ठिकाणी आणि आपल्या गजानन ग्रंथात सुद्धा भास्कर पाटलात विमानच बांधलेले त्यांनी. ते विमान जे हे लक्षात ठेवायचं. मग असं विमान जे आनंद त्यात ते गेले, इथून सगळा गोंधळ झाला. आणि ते सांगितलं मला रामेश्वर भट्ट म्हणजे वाघोलीचे फार मोठे श्रेष्ठ हे होते, तपस्वी कर्मठ होते, ज्ञानाने मोठे होते. त्यातल्या तुकारामाला त्यांनी सजा केली होती आणि सजा केल्यानंतर ते शिष्य झाले होते. म्हणजे अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मर तुकारामाचं ज्यांनी स्वतः आरती लिहिली असा व्यक्ती ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस समाज काय म्हणतो, नक्कीच विमानाला असलं पाहिजे. आपण थोडासा विवेक दृष्टीने विचार केला ते विमान आपल्या लक्षात येतं. आणि विमानाकरता तुम्ही महिपतीचे तुकाराम चरित्र वाचा, 15 ठिकाणी तुम्हाला विमान आलेलं सापडतं. आणि गजानन विजय ग्रंथामध्ये तुम्हाला सांगितलं अध्याय क्रमांक 11 ओळी क्रमांक 125. आता गंमत इथं अशी आहे की हे सांगितल्यानंतर म्हणजे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जर अशा प्रकारचं विमान आलं असतं, म्हणजे वर्णन असं काही ठिकाणी की ते विमान आल्यामुळे तुकारामाच्या अभंगात सुद्धा ते वर्णन आहे. गरुडाची फडतकारे वगैरे पहिले तरी आले वगैरे, इतकं दैदिप्यमान प्रकाश पडलं की बाकी लोकांचे सगळ्यांचे डोळे दिपून गेले आणि नंतर ते निघून गेल्यानंतर तुकाराम दिसले नाही. आता तुकाराम दिसले नाही, ते सदैव वैकुंठाला गेले, ते विमान आलं, हे सगळं मान्य आहे. पण आपल्याला एका गोष्टी शोध घेणं आवश्यक आहे की ज्या घरातील व्यक्ती संतत्वास इतका महत्वाचा पडला ज्याच्याकरता विठ्ठल साक्षात विमान घेऊन आले आणि त्यांना घेऊन गेले, त्या लोकांची नंतर समाजामध्ये प्रतिष्ठा कशी होती. तर समाजामध्ये प्रतिष्ठा अशी होती की आवली आणि स्वतः कानोबा आपल्या परिवाराला घेऊन त्याच्या सासवडीला सदुंबरीला निघून गेला होता. मला एक सांगा की देहू गावामध्ये त्या लोकांचा किती मान सन्मान असायला पाहिजे होता. त्या लोकांचा मान सन्मान किती ठेवायला पाहिजे लोकांनी, ज्या घरातला व्यक्ती सदैव वैकुंठाला गेलेला आहे, ज्याचं संतत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे ह्या अशा काही ज्या आहेत ना त्या लूपहोल्स म्हणतो त्याला आपण.
परंतु काय झालं माहितीये का की मैपती पासून नंतर अनेक यांनी त्याला मोठेपणा देत असताना कथेगिरी कीर्तनकार या लोकांनी जे आहे ना त्या गोष्टीचं थोडंसं आपण त्याला म्हणतो की अवडंबर तयार केलं. आणि वारकरी संप्रदाय मुळात श्रद्धाळू आहे, अभ्यासू आहे. मग त्याच्यामुळे त्याचं एक एक्सप्लेनेशन तुमच्यासमोर मी देणार ते 2 मिनिटात. पण आपण ही गोष्ट पाहणं आवश्यक आहे. म्हणून कीर्तनकार म्हणून 25 वर्षात मी ज्या ज्या ठिकाणी फिरतो त्या ठिकाणी मी कीर्तनामध्ये गोष्ट लोकांना सांगत असतो की तुम्हाला अशा सगळ्या वेशामध्ये पाहिल्यानंतर लोक तुकारामाचं काय झालं, तर आपण त्याला प्रश्न विचारले पाहिजे. तुकारामाचं काय झालं हा तुम्हाला मला खिजवण्याचा खाजवण्याचा एक प्रकार असतो. तुकारामाचं काय झालं या विचारणाऱ्या अशा प्रकारच्या पुरोगामी व्यक्तीला पहिले विचारायचं की तुकारामाच्या अभंग गाथ्यामध्ये एकंदर अभंग किती आहेत, त्यातला तुझा एखादा पाठ आहे का, त्यातला एखाद्या चरणाचा तू जगतो का, आणि ते जर जगत नसला तर तुला हा विचारायचा अधिकार आहे का. पण माझ्या पांढऱ्या कपड्याला माझ्या एकंदर वेशभूषेला तुला दूषण लावायचं दृष्टिकोनात तुकारामाचं आम्ही जे मानतो ते आमच्या मनातली श्रद्धा तू तोडून टाकायची. एक लक्षात घ्या, बायोलॉजिकली मी सुरुवातीला त्याच्याकडे सांगतो की मी बिईंग डॉक्टर, मी तुम्हाला जेनेटिक गोष्टी सांगून राहिलो. बिईंग डॉक्टर आलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो नश्वर ह्या देह धारण करते तो जातो, पण त्याचे तत्व जात नसतात. त्या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, माऊली ज्ञानेश्वर असतील, छत्रपती शिवराय असतील, यांचं तत्व जीवनचरित्र आणि त्यांनी दिलेले मूल्य जे येतं ते जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आहेत, यात वाद नाही. परंतु तुम्ही समाजामध्ये राहत असताना दुसऱ्या एखाद्या श्रद्धावान अशा समाजाला हिनवण्याचा प्रयत्न करता हे चुकीचं आहे. त्याचं एक्सप्लेन तुम्हाला मला द्यायचंय की एक तर तुम्ही जगून दाखवा, मग तुम्हाला लक्षात की तुकाराम सदैव वैकुंठाने गेले, तुम्हाला मला सदैव अधिकार देऊन गेलेले सदैव वैकुंठ जाण्याचा असो. तर अशा प्रकारचं हे त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर समाजामध्ये त्या परिवाराला तेव्हा निश्चितपणे कुठल्या प्रकारची अशा प्रकारच्या अधिकाराची जागा मिळाली नाही आणि त्या परिवाराची वाताहत झाली. आणि नंतर तुकारामांचे जे परिवाराचे सदस्य होते तर त्यांचा नातू जो आहे त्या नातवाने म्हणजे ते मला तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की तुकारामाचं 1650 ला निधन झाल्यानंतर 1704 ला तुकारामांचे लहान चिरंजीव नारायण बुवाने देहूला त्यांचं देऊळ बांधून पहिली पुण्यतिथी साजरी केली. मला हे सांगा की ज्या रामेश्वर भट्टांनी सांगितलं की तुकाराम सदैव वैकुंठाला गेले त्याचे त्या काळातले सर्व प्रकारचे जे काही, कारण ते ब्रह्मवृंद पॉवरफुल होते ते, आणि अशा प्रकारचं त्यांनी जर स्वतःच्या गुरु जाताना पाहिलं होतं तर मग त्यांची पहिली पुण्यतिथी साजरी व्हायला एकदम 54 वर्ष का लागली. हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्यानंतर इकडे अधिकारी सर अलेक्झांडर ग्रांट यांच्या पुढाकाराने 1869 ला, तुकाराम गेल्यानंतर किती वर्ष पाहा तुम्ही, 1869 ला त्यांच्या अभंगाची गाथा प्रसिद्ध झाली. म्हणजे जे जलदिव्य झालं होतं रामेश्वर भट्टाच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा तरी इन्स्टिट्यूटने केलं. लोक गंगेने त्याला तारलं, पण नंतर या व्यक्तीच्या या काव्याचं या पोएटचं जे हे सगळं महात्म्य जे आहे ते खरोखर इंग्रज लोकांनी जाणलं. म्हणजे 54 वर्ष त्यांची पहिली पुण्यतिथी व्हायला लागला वेळ, आणि नंतर 1650 ते 1869 इतके वर्ष पहिली अभंग छापण्याकरता वेळ लागला. आणि म्हणून पहिले चरित्र निर्माण झालं कृष्णाजी अजून केळसकरांनी 1896 ला. हा इतका वेळ लागण्याचं कारण जे आहे की त्यांच्या त्या मृत्यूमध्ये काहीतरी निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो कटकारस्थान असू शकतं, नैसर्गिक मृत्यू असेल, बरेच कारण आहेत त्याला, बरेच गोष्टी असू शकतात. पण नश्वर देह माणसाचं जाणार याच्याबद्दल वाद नाही, तत्व मात्र राहत असतात. आणि याकरता अनेक संशोधकांनी वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. पण वारकरी संप्रदाय जो आहे तो मात्र तुकाराम महाराजांचं वैकुंठागमन मानतो. आणि मी स्वतः डॉक्टरच्या बरोबर वारकरी संप्रदाय व्यक्ती असल्यामुळे मी सुद्धा मानतो. मी तुम्हाला आतापर्यंत डॉक्टरची बाजू सांगितली, पण मानतो म्हणजे का की तुम्हाला ते तत्व जर तुम्ही हे केले तर तुम्हाला वैकुंठाचा अनुभव याच ठिकाणी होऊ शकतो. कारण वैकुंठ हा शब्द जो आहे त्याची फोड अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचं वय कुंठित होतं ते खरं वैकुंठ. म्हणजे ज्या आनंदामध्ये तुम्ही आहात त्या आनंदामध्ये तुम्ही अहोरात्र राहू शकता. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची हा तुकारामाचा अभंग जो आहे हा त्याचा द्योतक आहे. कशाचा? वैकुंठ अवस्थेचा. कारण ती अवस्था आहे आनंदाची, अतिशय उच्च अवस्था जी आहे, आनंदाच्या पलीकडे ईश्वराचा अनुभव जे आहे त्याला वैकुंठ अवस्था म्हणतात. तुकाराम त्या अवस्थेमध्ये सातत्यानं होते. म्हणून 1650 ला ते वैकुंठात गेले असं भाग नाही, त्याच्या आधी ते सदैव वैकुंठामध्ये होते. किंवा आपला समाज जो आजूबाजूचा त्याचं वैकुंठ निर्माण करावं अशा प्रकारची एक मनापासून आंतरिक त्याला अभिलाषा म्हणू शकतो आपण. म्हणजे काही ठिकाणी तुकाराम त्याला वासना सुद्धा म्हटलेलं आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना.
ही तीव्रता त्यांच्या इच्छेमध्ये होती. म्हणून हा समाज जो आहे तो सर्व वैकुंठापर्यंत व्हावा अशा प्रकारची एक अभिलाषा बाळगणारा आणि त्यासाठी सातत्यानं विवेकानं बुद्धीनं प्रयत्न करणारा तो त्या काळातलाच नव्हे सर्व काळातला अतिशय तेजस्वी असा जगद्गुरु व्यक्ती होता. आणि त्यांनी समाजामध्ये अशा प्रकारचं स्थित्यंतर करण्यासाठी आपल्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध झालेलं, विवेकातून सिद्ध झालेलं आणि त्यातल्या त्यात दुःख आपल्यावर आल्यानंतर दुःखालाच पाडा वाटणारा आपण असतो, पण त्या दुःखातून दुसऱ्याला सुख कसं मिळेल याचा प्रयत्न करणारा तो संत होता, संत हृदय होता. अशा प्रकारचा तुकाराम होता. महावैकुंठाला गेला हे मी का मानतो तुम्हाला सांगतो, ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण संत जे येतं आपलं तत्वज्ञान सांगतं या गजानन ग्रंथामध्ये, संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. तर हे एक्सप्लेनेशन मी वारंवार प्रत्येक ठिकाणी देत असतो की हे संत जे येतात ते भगवंताची ती पूर्ण सायुज्य शक्ती घेऊन येत असतात आणि त्या शक्तीमध्ये त्यांच्याजवळ या सर्व गोष्टी असतात. आणि मग ते सायुज्य शक्ती घेऊन येतात तर त्यांची या पंचमहाभूतावर सर्व सत्ता असते. मी परत तुम्हाला सांगतो, नामदेवाची पहिली पायरी आहे जमिनीत, कारण ते भूमी तत्व आहे. नामदेवाची पायरी जी आहे ती जमिनीत आहे, भूमी तत्व. एकनाथ महाराजांची जलसमाधी जलतत्व, ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी अग्नितत्व. सर्व प्रकारच्या वायुपुत्रांचं, सर्व प्रकारच्या म्हणजे हनुमंताचं सर्व ठिकाणी वास्तव निर्माण करणारे आणि त्या प्रकारचं त्याचं तत्व सांगणारे रामदास हे जे येतं हे वायुपुत्र आहेत. आणि अनननीय थोकटा तुका आकाश वेगळा, तुका हा आकाश होता, तो आकाश झाला. तो सदैव वैकुंठात गेला, या देहाच्या मागे तुम्ही आम्ही लागण्याचा अर्थ नसतो, ते आकाश तत्व होतं. आणि म्हणून सामान्य व्यक्ती, सामान्य बुद्धीचा व्यक्ती जो आहे त्याचं आकरण हे जमिनीवर चालत असतं. पण ज्यावेळेस तुम्ही संतत्वाकडे जाता त्या जमिनीवर चालणारा व्यक्ती आकाश एवढा कसा होतो हे जर पाहायचं असेल तर तुमच्या माझ्या या मातीनं ती गोष्ट अनुभवलेली आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकारामाचं चरित्र पाहत असताना हे केवळ 42 वर्षांमध्ये जाऊन चालत नाही. याच्यामध्ये जीवनामध्ये असे अनेक कमजोर आहेत की ज्यामध्ये त्यांनी स्वतःचं श्रेष्ठत्व नाही पण स्वतःच्या शक्तीचं सर्व प्रकारचं समर्थन आणि सिद्धता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये मला फक्त हा माझा जो ग्रंथ आहे जगद्गुरु तुकाराम याच्यावर मी ब्लॉग जे लिहिले त्या ब्लॉगचं फक्त वाचन करतो आणि मी थांबतो. कारण अभंगगाथा जी आहे मी या पूर्ण आजच्या तुकारामाच्या चरित्रामध्ये त्यांनी लिहिलेल्या एकाही शब्दाचा उच्चार केलेला नाही. आणि त्याचं मला माहिती आहे, मी जाणीवपूर्वक ती गोष्ट ठरली. कारण अभंगावर आपण बोलत बसलो तर आपण बोलता बोलता वाहावत जातो आणि मग ते मूळ चरित्र बाजूला राहत. अभंग एखाद्या दिवशी मी विशिष्टपणे वेगळ्या पद्धतीने बोलले. पण हा माझा जो ग्रंथ आहे मना पाहिजे अंकुश, हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग तेथील मनाविषयीचे चिंतन एक अभ्यास याच्यावरचा हा फ्लो ग्रंथ आहे. आणि त्याचं ब्लॉग जे लिहिलं मी ते तुम्हाला सर्व दृष्टिकोनातून तुकारामाच्या चरित्राचं अभंगाचं एक वैशिष्ट्य सांगेल. अभंगवाद म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक आणि साहित्यिक वैभवाचा अनमोल आणि अक्षर ठेवा. व्यवहार्य कर्म, शुद्ध भक्ती, विवेकी ज्ञान, सत्यनिष्ठा, अनन्य शरणता, सत्वशील आचरण इत्यादी मूल्यावर सखोल उपदेश करणाऱ्या अनेक पदराचे हे भरजरी वस्त्र आहे. या अभंगांमध्ये खलाचा सज्जन, सज्जनाचा संत आणि संतांचा भगवंत करण्याची अद्भुत क्षमता आहे. मी आता जे तुम्हाला सांगितलं की सदैव वैकुंठाला तेच गेले तुम्हाला मलाही पाठवून देऊ शकतात. कारण या अभंगामध्ये खलाचा सज्जन, सज्जनाचा संत आणि संतांचा भगवंत करण्याची अद्भुत क्षमता आहे. आता अभंगाला लोकांच्या जीवनावर परिवर्तन कसं आलं? अभंगाच्या साक्षीने सामान्यांनी आपल्या समस्यावर तोडगा काढीत मनोमन कृतज्ञता व्यक्त केली. तुम्ही पहा बऱ्याच ठिकाणी आपल्या जीवनामध्ये काय अडचण आहे, तुकाराम अभंगाकडे मदत करतो बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आपण आपल्या इंद्रियावर किंवा आपल्या विचारावर काही ठिकाणी चूक होत असेल तर बरोबर तिथे आपल्याला एखादा अभंग लक्षात येतो, आपण आपल्या जीवनावर तिथं म्हणजे आपल्या याच्यावर आचरणावर त्या ठिकाणी बदल करत असतो बरं का. म्हणजे सामान्य माणसं या अभंगातल्या प्रत्येक शब्दाला आपल्या जीवनामध्ये तसं वापरतात. अभंगाच्या वापरातून पूर्वजांनी मोठेपणा प्राप्त करून घेतला. कुठल्याही याच्यामध्ये लोक बिलकुल तुम्हाला सांगतोय कुठेही तिथे धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी, नवसे पुत्र होती तर काय करावं लागते पती, अशा मोठेपणा बोलतात 5 स्टार हॉटेलमध्ये आणि तिथे मोठेपणा प्राप्त करतात बरं का. अभंग हाच जीविकेचा उद्देश आणि जीवनाचे ध्येय मानून आयुष्य अर्पण करणारे संत स्वरूप महात्मे अमरत्व प्राप्त करते झाले. या संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपासून आणि तुकाराम महाराजांपासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या संत वचनांवर स्वतःचं जीवन जे ते अक्षरशः त्यांनी असं कुर्बान केलेले असे लोक आहेत की त्या तत्वानुसार जगले आणि त्यांच्या शब्दाला किंमत झाली. तुम्ही आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये गेले तर असे कितीतरी तुम्हाला महात्मे सापडतील. तुलना महाराज देगलूरकर आहेत, इकडे जोग महाराज आहेत, मोठमोठे लोक आहेत, किसन महाराज साखरे आहेत.
या लोकांनी स्वतःचं जीवन जे संतत्व प्राप्त केलं त्यांनी जिवंतपणी आणि ते अमर झालेले आहेत बघा. आणि आता चौथा प्रकार फार महत्वाचा आजच्या काळामध्ये दिसतो बघा. अभंगाचे निरूपण हे उपजीविकेचे साधन मानून अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले, समृद्ध झाले. मात्र अभंग गाथेच्या अभ्यासाबाबत समाज स्वावलंबी झाला नाही. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की चुकलिया वर्म फेरा पडे असं तुकाराम महाराज अभंगात म्हणतात. तर हा फेरा पडण्यासाठी तुकाराम महाराजांच्या अभंगाचं सखोल चिंतन करून आपण प्रत्येकानं स्वतःच्या जीवनामध्ये तशा प्रकारचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तो का की ज्ञानेश्वरी जशी सलग आहे तशी तुकाराम गाथा ही त्या उदकात बुडवल्यानंतर लोकगंगेतून ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस ती एक प्रकारचा असा म्हणजे गोपाळखाना झालेला आहे. त्याच्यामध्ये क्रोनॉलॉजी व्यवस्थित नाही. ही क्रोनॉलॉजी व्यवस्थित नसल्यामुळं तुकाराम महाराजांचा अभंग ज्यावेळेस उचलून आपण अभ्यास करतो त्यावेळेस तुकारामांनी अभंग लिहिला त्यावेळेस त्याची मनस्थिती म्हणजे तुकारामांची मनस्थिती कशी असेल याचा सांगोपांग विचार करून आपल्याला त्या अभंगाचं चिंतन करावं लागतं आणि त्याचं ऍप्लिकेशन आपल्या जीवनामध्ये करावं लागतं असतं तर ते समजतं. आणि याकरता समाजामध्ये प्रत्येकाला सातत्यानं तुकारामांच्या एका अभंगाचं तरी दररोज चिंतन करायला पाहिजे. कारण तुकारामांचे अभंग जे आहेत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जी आहे तुमच्या माझ्या जीवनाला आमूलाग्र बदल करू शकते. पण त्या दृष्टीने तो प्रयत्न केला अजून तो प्रयत्न झाला नाही. आम्ही कीर्तनकार कीर्तन करतो पैसे घेऊन मोकळे होतो. जे लोक संत महात्मा मोठे झाले त्यांनी अनेक प्रकारचे अशा प्रकारचे कीर्तनकार वगैरे तयार केले समाजामध्ये. त्यांचं प्रबोधनाचं कार्य आहे पण प्रबोधनाचं कार्य करता करता ते लोक व्यवसायामध्ये उतरले. त्याच्याबद्दल मला जास्त खोलत जायचं नाही. आता मी याचं एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला सांगतो. संघर्षाच्या अस्वस्थ वर्तमानात जीवन आणि शाश्वत मूल्ये यांची सर्रास कत्तल होताना दिसते. अशा परिस्थितीत जीवनाला अर्थपूर्ण आधार आणि आकार देण्याचे मानसिक सामर्थ्य अभंग गाथेमध्ये निश्चित आहे. यासाठी सामान्यांमध्ये स्वतः अभंगाचे साधक होऊन चिंतनाच्या वाटेने जाऊन मनाच्या अक्षातून परिवर्तन करण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी याकरता आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. देहाला स्फूर्ती देण्याची जी क्षमता ज्या पद्धतीने रक्तात असते त्याप्रमाणे विचाराला चैतन्य देण्याची क्षमता अभंगाथेत सदैव आहे. हा विवेकी विचार रक्तासारखा शरीरभर घेऊन समाज पुरुष शुद्ध आचरणाचे विराट स्वरूप प्राप्त हो अशा प्रकारची एक प्रांजल अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्व ज्ञानी साधकांना या ठिकाणी मनापासून वंदन करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी.